गुड मॉर्निंग. आजचा दिवस दुसरा दिवस आपल्या नेदरलँड्सच्या ट्रिपचा छान उन्हात सुरू झाला आहे. काल देखील ऊन होतं, आज देखील ऊन आहे. आणि आम्ही जिथे राहतोय तो परिसर, ते हॉटेल एवढं सुरेख आहे, एवढं मस्त आहे, म्हणजे वर्थ व्हिजिटिंग आहे सगळं. तुम्हाला माझ्या मागे दिसतंच आहे काय काय कारंजे वगैरे, हिरवळ आहे सगळीकडे, घरं सुंदर आहे अवतीभोवतीचे. आम्ही जिथे राहतोय तो हाय मस्त वाटतंय. ते पण माझ्या मागे बघा कारंजे ठिकठिकाणी, आणि इकडे जंगलासारखं हा एंट्री पॉईंट, हा पूर्ण त्यांचा रस्ता जिथून आपण आत येतो. व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कालच्या तुम्ही. फारच सुरेख, देखणं, शांत अशी आपली सकाळ आणि आपला दुसरा दिवस सुरू झाला आहे आजचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. आता मराठी माणूस UKमध्ये नाही आहे, मराठी माणूस नेदरलँड्सचा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्याच्यात मी प्रवास कसा केला आहे, कसा आलो इथपर्यंत, ते सगळं सांगितलं आहे. एक संध्याकाळ व्हेन्यूवरची ती पण मी दाखवली आहे. नक्की बघा कालचा व्हिडिओ. चला आपण आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग सुरू करूया. आजचं वातावरण खूपच छान आहे. आज 18 डिग्री सेल्सिअस आहे. एवढं वातावरण चांगलं कधीच नसतं. म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागते आम्हाला, गरमीची चाहूल लागते, याच्यापेक्षा मोठं सुख नाही. ही एंट्री आहे आम्ही जिथे राहतोय त्या हॉटेलची, त्या व्हेन्यूची. इकडनं पण असा एक रस्ता आहे छान. मोठमोठाली झाडं आहेत, एकदम मोठमोठाली, किती वर्ष जुनी आहेत काय माहिती. इकडे पण असा एक वॉक आहे, या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे. तर आज सकाळी थोडंफार ब्रेकफास्ट करून मी निघालो आहे एका वॉकसाठी अर्थातच. चला आपण तिकडे जाऊया. काल मी जेव्हा बसने आलो होतो ना, तेव्हा मी इथंच उतरलो होतो. कदाचित ही फुलं पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की याच चौकात मी उतरलो होतो. हा जरा असा मुख्य चौक जरी म्हटला इथला रुवेनबर्गचा, जिथे आम्ही राहतोय, तरी चालेल. ही अशी सुरेख फुलं आली तिथे. छान वातावरण, छान सीझन सुरू होतोय आता. आज आपण जिथे वॉकला जातोय ते हे आहे रुवेनबर्ग स्ट्राट, म्हणजे रुवेनबर्ग स्ट्रीट असेल अर्थातच. तिकडे चाललोय आपण आज वॉकला. गुड मॉर्निंग. किती छान आहे ना हे सगळं. हां, देवाने काढलेल्या तैलचित्रासारखं आहे अगदी हे सगळं. मस्त निसर्गरम्य ठिकाणी आलोय आपण. काय देखणं आहे अरे. म्हणजे UKशी कंपॅरिझन जर केलं ना, कंट्री साईड भाग, पण UKशी कंपॅरिझन जर केलं तर खरंच चांगलं आहे. म्हणजे युरोपमध्ये येणं माझ्यासाठी चांगलं झालं आहे असं वाटतंय मला. हे बघा माझ्या मागे हे फारच भारी आहे यार. विचार नव्हता केला की माझी नेदरलँड्स ट्रिप अशी चांगली सुरुवात होणार आहे आणि इतकी चांगली होणार आहे असं. इथे माझा चालताना प्रॉब्लेम काय होतोय माहिती का तुम्हाला? इकडे सगळं आपलं कसं राईट साईड ड्रायव्हिंग आहे ना गाडीचं,
तसं इथे लेफ्ट साईड आहे US सारखं युरोपमध्ये. तर लोक जे चालतात, आपण कसं साधारणपणे असं डाव्या बाजूनेच चालतो कारण आपल्याला तशी चालायची सवय आहे. लोक सगळे उजव्या बाजूने चालत असतात, म्हणजे आपल्या समोरून येत असतात. असं बरेचदा झालं की मी आपल्या डाव्या बाजूने चालतोय, लोक समोरून येत आहेत, म्हणजे धडक व्हायची राहिली. किंवा कार्स देखील, सायकलस्वार देखील अशा आपल्या समोरून येत असतात, तेव्हा पटकन लक्षात नाही येत. हां, मग कळतं आपल्याला, नाही साला आपण उलटं चालतोय, ते बरोबर आहे, बदलून घ्यायची जागा. आता या पुलावरनं जायचं आहे आपल्याला तिकडे. हे बघा, मी असं सहसा कधी इतका एकटा येत नाही वॉकला वगैरे. मला वॉक प्रकार जास्त आवडत नाही आणि एकटा येत पण नाही. पण आलो वर ते. हा संपला सकाळचा आपला वॉक, म्हणजे माझा वॉक. पण तुम्ही होतातच सोबत. इकडे चाललो आहे मी या बाजूला, इकडनं चालत आलो असं या बाजूने सरळ असा. आणि हा आला मेन रोड, त्यामुळे आता मी इथनंच परत जाणार मागे. हे बघा, खूप मस्त लँडस्केप्स आहेत नेदरलँड्सचे, है ना. हे बघा, एवढं मोठं ट्रॅक्टर आहे बघा ना, बलाढ्य ट्रॅक्टर. चला तर अशा मस्त सिनरी सोबत जेवण करूया दुपारचं आपलं. आता आम्ही निघालोय काहीतरी ॲडव्हेंचरस करायला. याने मारणार आहे का मला? मंडळी, एवढ्या छान वातावरणात मागच्या हा सूर्यदेव असा असताना, सगळं स्वच्छ दिसत असताना, आम्ही आता जातोय गोल्फ खेळायला. आयुष्यात पहिल्यांदा मी गोल्फची ती स्टिक पकडली. त्याच्यानंतर मला असं कळलं की त्याला क्लब असं म्हणतात. क्लब हे नवीन शिकलो, त्यामुळे अगदीच पहिल्यांदा गोल्फ खेळणार आहे. आणि आता एक माझे शॉट्स बघा फक्त तुम्ही, कसा भारी गोल्फ खेळत होतो. माझ्यासोबत स्नेहल आहे आणि ज्योतिका आहे. आम्ही तिघे खेळणार आहोत, तिघेही पहिल्यांदाच खेळणार आहोत. त्यामुळे मजेशीर आहे, मजा आहे. बघूया, सोबत राहा. हो, अरे वा, हे खूपच प्रचंड मोठं आहे हे. म्हणजे माझ्या मते मी आउट ऑफ दिस ग्राउंड माझे शॉट्स जाणार आहे. हां, मंडळी, ही आमची सुरुवात झाली आहे गोल्फ खेळायला. तर अशा रीतीने सुरुवात झाली आहे गोल्फ खेळायला.
मी घेतोय ना. गोल्फ स्टिक आहे. पण असं हे सप्तप आहे ना थोडं पुढे आहे की रपकन जाईल ना एकदम. गेला वो. बराच दूर गेला. ओ नाईस. वा 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 वा. असं उडत का नाही पण चपसर. हा असा वर जायला पाहिजे भारी. उडाला की. आय टेक माय वर्ड्स बॅक. अगं हा व्ह्यू किती मस्त दिसतोय. नाही तू खेळ. एवढा पण जोरात नाही खेळत होता. मला दिसला नाही कॅमेऱ्यात. चल बाकी आता बॉल आणून देतो तुम्हाला. अरे. एकदम परफेक्ट गेला ना. ज्योतिका तो बॉल भारी गेला, हा गेलाच नाही. येस. मंडळी आमच्यावर अशी वेळ आली आता की आम्ही सगळे बॉल शोधतोय आणि गोल्फ खेळतोय. हां हां रईस गोल्फवाले नाही, आपण गरीब. हे पा असे काही काही बॉल्स पडले आहेत ते शोधून खेळतोय. याचं कारण असं की त्यांनी सांगितलेलं मशीन आम्हाला काही दिसलं नाही आणि इथे काही सांगायला कोणी नाही आहे. त्यामुळे आम्ही आमचे बॉल गोळा करतोय आणि गोल्फ खेळतोय. हे माहित नाही. त्यांना लागायचा जोरात उडला. मला पण नाही. हा दिसला दिसला. हो हो. ए हे बघ ना आकाश. ज्योतिका बघ. हा मार आता. ठीक आहे चल. हे असे काही शॉट्स मारताना कॅन्डिड फोटोज. मंडळी आम्ही आता डेन बॉशला चाललो आहे परत. काल जिथे गेलो होतो तिकडेच, कारण तिथे रेस्टॉरंट चांगले आहेत म्हणून तिकडेच जेवायला चाललो आहे. आमच्यासोबत भरपूर गँग आहे. आता तुम्हाला दिसणार नाही नेमकी. हां सॉरी उलटा कॅमेरा घेऊ शकतो. हां इतके सगळे लोक आहेत आमच्यासोबत. हां साधारण 15-20 लोक आहेत. तर आम्ही आता सगळे मिळून जेवायला चाललो आहे. संध्याकाळ तिथेच जाईल. सगळ्यांसोबत मस्त वेगळं काहीतरी खाऊन येऊ. वेगळ्या रेस्टॉरंटला जाऊ हो आणि वेगळा व्ह्यू बघू. डेन बॉशचा काल काही खूप बघता नाही आलं आणि रात्री परत येऊ. होपफुली आज वेगळं असणार आहे. आज पण मागे किती छान दिसतंय आकाश. हो होपफुली आज वेगळा व्ह्यू असणार आहे. हो चला आपण दिसत नाहीये पण हो. ठीक आहे. चला आमचा आवाज येतोय तुम्हाला. भेटूया. बाय बाय. चला बोगद्यात जाऊ आपण. सगळे आम्ही बसच्या दिशेने चाललोय. 10 मिनिटं झाले चालतोय. 15 मिनिटाचा वॉक.
हां 15 मिनटं चालायचं. बस स्टॉपवर चाललो एवढं लांब आम्ही. आणि आता बोगद्यातनं चाललो आहे. हां इथून गाड्या पण येतात भरपूर. हो का? कारण फुटपाथवरून चालतो ना. हो, वरून तर गाड्या चालल्या आहेत. हे आम्ही निघालोय आता बसने जायला. आणि आम्ही सगळे आता पोहोचलोय डेस्टिनेशनला आमच्या, म्हणजे मम्मम करण्यासाठी. हे आलंय आमचं जेवण. भूक खूप लागली आहे. आता घेतोय. हा आमचा ग्रुप जेवण करून आता आम्ही सगळे निघालोय परत हॉटेलवर जायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून नेदरलँड्सची ट्रिप आपली सुरू आहे. बरंच काही येणार आहे. नक्की बघा.